नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर संदीप राठोड एमपीएससी सिंपल ट्रिक्स या चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत करतो. मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण मोटिवेशन थिअरीचे काही टॉपिक कव्हर केले होते. तर तो पार्ट 1 चा व्हिडिओची लिंक मी खाली शेअर करतो. तुमचे मिस झाले असतील तर ते तुम्हाला बघायला मदत होईल. आज आपण पार्ट 2 मध्ये ज्या पुढील मोटिवेशन थिअरी राहिलेल्या आहेत ते कव्हर करणार आहोत. चेस्टर बर्नार्ड. तर चेस्टर बर्नार्डची जी थिअरी आहे ती आपण याच्यामध्ये त्याने बॅलन्स सांगितलाय. बॅलन्स कशामध्ये? तर ऑर्गनायझेशनचे गोल आणि त्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करणारे जे एम्प्लॉई आहे त्यांचे एम्स आणि त्यांच्या गरजा, नीड्स, एम्स आणि नीड्स यांच्यामधला बॅलन्स याबद्दल चेस्टर बर्नार्ड यांनी सांगितलंय. तर चेस्टर बर्नार्ड आलं की काय लक्षात ठेवायचं? बॅलन्स. म्हणजे चेस्टर बर्नार्ड, मग बर्न म्हणून आपण काय लक्षात ठेवूया की बर्न होतं. मग चेस्टमध्ये बर्न होतं, ऍसिडिटी होते. कशामुळे? आपण खाण्यामध्ये बॅलन्स नाही ठेवला तर बर्न होतं. खाण्यामध्ये बॅलन्स नाही ठेवला तर बर्न होतं. मग बर्न हे बॅलन्स या शब्दासाठी लक्षात ठेवायचं. चेस्टर बर्नार्ड. तर आता त्याने हेच सांगितलं की ऑर्गनायझेशनचे जे गोल आहेत ते आणि वर्कर्सचे गरजा आणि वर्कर्सचे एम्स यामध्ये बॅलन्स जर ठेवला तरच ऑर्गनायझेशनच्या इफिशियन्सीमध्ये वाढ होऊ शकते किंवा ती ऑर्गनायझेशन खूप इफिशियंटली काम करू शकते. तर हे सांगितलंय चेस्टर बर्नार्ड यांनी. आता त्यानंतर बघूया बेन्निस आणि नॅनस. तर यांनी कशाबद्दल वर्णन केलेलं आहे? ऑर्गनायझेशनच्या ट्रान्सफॉर्मेशनसाठी लीडरच्या 4 स्ट्रॅटेजी बद्दल त्यांनी वर्णन केलेलं आहे. ऑर्गनायझेशनचं ट्रान्सफॉर्मेशनसाठी लीडरकडे काय 4 स्ट्रॅटेजी असल्या पाहिजे त्या 4 स्ट्रॅटेजी बद्दल बेन्निस आणि नॅनस यांनी सांगितलंय. मग कोणत्या त्या स्ट्रॅटेजी? तर पहिली, जो लीडर किंवा ऑर्गनायझेशन मध्ये जो मेन आहे त्यांच्याकडे क्लिअर व्हिजन पाहिजे. त्यांच्याकडे व्हिजन क्लिअर पाहिजे. कशासाठी? तर ऑर्गनायझेशनच्या फ्युचरसाठी क्लिअर व्हिजन. दुसरं आहे ह्या लीडरकडे सोशल आर्किटेक्टिंग त्यांना ऑर्गनायझेशनमध्ये करता आली पाहिजे. नंतर क्रिएट ट्रस्ट. मग क्रिएट ट्रस्ट रिगार्डिंग देअर पोझिशन. वर्करच्या पोझिशन बद्दल त्यांना ट्रस्ट क्रिएट करता आली पाहिजे. आणि क्रिएटिव्हली त्यांना कामाला लावता आलं पाहिजे. त्यानंतर बघूया एडीएल मॅट्रिक्स. आता एडीएलचं मॅट्रिक्स, आता एडीएल मध्ये म्हणजे काय? आर्थर डी लिटल यांनी जे मॅट्रिक्स सांगितलं त्याला एडीएल मॅट्रिक्स संबोधलं आहे. मग आता हे कशावर आधारित आहे? तर एडीएल मॅट्रिक्स हे कॉम्पिटिटिव्ह पोझिशन ऑफ फर्म्स, म्हणजे फर्मची जी काही कॉम्पिटिटिव्ह पोझिशन आहे ती कशा स्वरूपाची आहे? मग ते 5 फॅक्टर्स आणि लाईफ सायकल स्टेजेस ऑफ इंडस्ट्री. मग यातल्या 4 स्टेजेस, लाईफ सायकल स्टेजेस ऑफ इंडस्ट्री या 4 स्टेजेस आणि कॉम्पिटिटिव्ह पोझिशन ऑफ फर्म्स यातल्या 5 फॅक्टर्स. मग आता हे 5 फॅक्टर्स कोणते? तर डॉमिनंट किती आहे, मग ते स्ट्रॉंग आहे का, वीक आहे का, फेवरेबल आहे का, टेनेबल आहे. मग हे मेजर करणार. मग हे कोणत्या याच्यामध्ये मेजर करणार? तर त्या इंडस्ट्रीच्या लाईफ सायकलच्या स्टेजेसच्या अकॉर्डिंगली ते मेजर करणार. मग त्या 4 स्टेजेस कोणत्या? तर एम्ब्रिओनिक ही एक स्टेज, नंतर ग्रोथ, नंतर मॅच्युअर आणि एजिंग. मग याच्यामध्ये ते मेजर करणार. तर हे झालं एडीएलचं मॅट्रिक्स. याचप्रमाणे एडीएल म्हणजे आर्थर डी लिटल यांनी प्रिझमॅटिक मॉडेल एक्सप्लेन केलेलं आहे. तर हे का त्यांनी एक्सप्लेन केलंय? तर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम, डेव्हलपिंग वर्ल्डची ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम एक्सप्लेन करण्यासाठी त्यांनी प्रिझमॅटिक मॉडेल एक्सप्लेन केलंय. मग आता प्रिझमॅटिक मॉडेल आणि आर्थर डी लिटल कसं लक्षात ठेवायचं? तर प्रिझम कसा असतो? असा ट्रँगल सारखा. मग आता आपण ऐकलं असेल आर्थर रोड जेल जे आहे, मग तिथे प्रिझम साईजचं जेल आहे असं आपण इमॅजिन करूया. मग आर्थर रोडला प्रिझम साईजचं जेल आहे. अंडा सेल ऐकलं असेल आपण, तसंच प्रिझम शेपचं जेल आहे आर्थर जेल. तर आर्थर डी लिटल प्रिझमॅटिक मॉडेल कशासाठी? तर टू एक्सप्लेन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम ऑफ डेव्हलपिंग वर्ल्ड. आता यांनी सोसायटीच्या 3 गटामध्ये वर्गीकरण केलं. मग त्यांच्यामध्ये सोसायटीचं पहिलं वर्गीकरण म्हणजे फ्यूज, दुसरं प्रिझमॅटिक आणि तिसरं डिफ्रॅक्टेड. मग फ्यूज सोसायटी ज्या आहेत
त्यामध्ये ट्रॅडिशनल सोसायटीची इकॉलॉजी एक्सप्लेन करण्यासाठी हे फ्यूज मॉडेल त्यांनी सोसायटीचं एक्सप्लेन केलं. त्यानंतर प्रिझमॅटिक मॉडेल ते बघितलं आपण, टू एक्सप्लेन डेव्हलपिंग वर्ल्डसाठी प्रिझमॅटिक मॉडेल आणि डेव्हलप वर्ल्डसाठी डिफ्रॅक्टेड मॉडेल. तर हे झालं प्रिझमॅटिक मॉडेल कोणाचं, आर्थर डी लिटल यांचं. त्यानंतर आहे लायकेट्स मॅनेजमेंट सिस्टीम. तर लायकेट्स मॅनेजमेंट सिस्टीम मध्ये 4 मॉडेल सांगितले आहे मॅनेजमेंटचे. याबद्दल प्रश्न आलेला आहे की लायकेट्सचे किती मॉडेल आहेत, तर 4 मॉडेल सांगितले आहेत मॅनेजमेंटचे. मग त्यामध्ये सिस्टीम 1, सिस्टीम 2, सिस्टीम 3, सिस्टीम 4 असे आहेत. तर सिस्टीम 1 काय आहे, एक्सप्लॉयटेटिव्ह. सिस्टीम 2 मध्ये बेनिवोलंट, सिस्टीम 3 मध्ये कन्सल्टेटिव्ह आणि सिस्टीम 4 मध्ये पार्टिसिपेटिव्ह. म्हणजे आता याच्यामध्ये मॅनेजमेंट सिस्टीम कशी असते, तर पहिली सिस्टीम मध्ये काय की थोडं एक्सप्लॉयटेशन होतं आणि मॅनेजमेंट त्यांचं काम पार पाडतं, पण तिथे एक्सप्लॉयटेशन असतं. बेनिवोलंट म्हणजे कसं असतं, इथे दोन्ही पण असतं, एक्सप्लॉयटेशन पण असतं आणि काही प्रमाणामध्ये त्यांचं कन्सल्टेशन पण घेतलं जातं. हे झालं बेनिवोलंट. आणि तिसरं एक कन्सल्टेटिव्ह म्हणजे यामध्ये यंत्रणांकडून किंवा ऑर्गनायझेशनकडून तिथल्या एम्प्लॉईजचं सुद्धा कन्सल्टेशन घेतलं जातं. त्यानंतर आहे चौथं पार्टिसिपेटिव्ह, म्हणजे त्यांचा सहभागी पण त्यांना करून घेतलं जातं. आता पार्टिसिपेटिव्ह ही मेथड जी आहे ती डेमोक्रेटिक आली आणि वरच्या ज्या 2 होत्या एक्सप्लॉयटेटिव्ह आणि बेनिवोलंट, ह्या ऑथॉरिटिव्ह, म्हणजे ऑथॉरिटी ही ऑर्गनायझेशनकडे असते. तर हे झालं लायकेट्स मॅनेजमेंट सिस्टीम. आता आपण बघूया ऍडलेरियन थेरी. तर ऍडलेरियन थेरीमध्ये 6 नियम एक्सप्लेन केलेले आहेत. ऍडलेरियन थेरीमध्ये किती नियम आहे, 6 नियम. आता हे कसं लक्षात ठेवायचं की ऍडलेरियन मध्ये 6 आहे, ते कसं लक्षात ठेवायचं. तर आता ऍडलेरियन मध्ये काय शब्द, ऍड. तर एका एजन्सीमध्ये गेल्याने त्यांना सांगितलं ऍड ले, म्हणजे ऍड घ्या तुम्ही आता. पण त्यांनी काय सांगितलं, नाही आमचा नियम आहे 6 वाजेनंतर आम्ही ऍड घेत नाही, 6 वाजेनंतर आम्ही ऍड घेत नाही. तर ऍडलेरियनचे 6 नियम, 6 वाजेनंतर ऍड नाही घेत ते. आता हे 6 नियम कोणते, तर पहिला आहे त्यामध्ये की कोणत्याही बिहेवियर मागे असणारे डायनॅमिक फोर्स जे आहे, म्हणजे कोणाच्याही बिहेवियर मागचं डायनॅमिक फोर्स जे आहे ते म्हणजे त्याला असणारी सक्सेसच्या प्रती असणारी त्याची भूक किंवा त्याला इच्छा असणारी सुपेरियरिटी, हे त्याच्या बिहेवियर मागे असणारं डायनॅमिक फोर्स असतं. हा आहे पहिला नियम. दुसरा नियम आहे की व्यक्तीची आकलन क्षमता कशी आहे, किती आहे, त्यानुसार त्याच्या व्यक्तिमत्वाला आकार येत असतो. हा झाला दुसरा नियम. तिसरा नियम आहे व्यक्तिमत्व, म्हणजे पर्सनॅलिटी जी असते ही नेहमी एकसंध आणि सुसंगत अशी असते. चौथा नियम जो आहे हे मानवी कृत्याचं मूल्यमापन जे आहे हे नेहमी सामाजिक हिताच्या दृष्टिकोनातून बघितलं जातं. म्हणजे तो काय कृती करतो, मग त्या कृतीचं इव्हॅल्युएशन, मूल्यमापन जे आहे हे ते किती समाजासाठी हिताचं आहे या दृष्टिकोनातूनच त्याला बघितलं जातं. हा झाला चौथा नियम. पाचवा आहे सुसंगत व्यक्तिमत्वातून एखाद्याची लाईफस्टाईल घडत असते, म्हणजे त्याची पर्सनॅलिटी कशी आहे त्याच्यानुसार त्याची लाईफस्टाईल ही घडत असते. 6वा नियम आहे लोकांच्या क्रिएटिव्ह पॉवरनुसार लाईफस्टाईल ही घडवता येते. म्हणजे आता आपण बघायला जर गेलं तर ऍडलेरियन जे थेअरी आहे त्यामध्ये 6 नियम जे सांगितले आहे त्यामध्ये बेसिकली पर्सनॅलिटीवर जास्त भर दिला आहे. म्हणजे पर्सनॅलिटीशी रिलेटेड जर शब्द असेल तर ऍडलेरियन थेअरी आपण हे करू शकतो. म्हणजे आता ऍड साठी आपल्याला कशी चांगली पर्सनॅलिटी पाहिजे ना, म्हणून पर्सनॅलिटी हा शब्द ऍडलेरियनशी संबंधित आपण घेऊ शकतो. आता आपण बघूया डिसिजन थेअरीज. म्हणजे प्रश्न विचारू शकतो डिसिजन थेअरी कोणी एक्सप्लेन केली, तर डिसिजन थेअरी ही हर्बर्ट सायमन यांनी एक्सप्लेन केली. मग आता हर्बर्ट सायमन आणि डिसिजन थेअरी कसं लक्षात ठेवायचं, तर भारताला आपण थोडं इतिहासात जाऊया. एक स्टोरी म्हणून लक्षात ठेवा किंवा असं हे कसं लक्षात ठेवायसाठी बघूया की डिसिजन थेअरी, तर भारताला स्वातंत्र्य कसं टप्प्याटप्प्याने द्यायचं याच्यासाठी डिसिजन घेण्यासाठी कोण आला होता, सायमन. त्याला काय सांगितलं भारतीयांनी, सायमन गो बॅक. भारताबद्दल स्वातंत्र्य देण्यासाठी जर डिसिजन घ्यायला टप्प्याटप्प्याने द्यायचं, काय करायचं असं डिसिजन घ्यायला कोण आला होता, सायमन. मग डिसिजन थेअरी हर्बर्ट सायमन. नंतर ऑलिव्हर शेल्डन. तर ऑलिव्हर शेल्डन जे होते यांनी इफिशियन्सी आणि इथिक्स ऑफ सर्व्हिस यांचं कॉम्बिनेशन सांगितलं. ऑलिव्हर शेल्डन यांनी इफिशियन्सी आणि इथिक्स ऑफ सर्व्हिस यांचं कॉम्बिनेशन बद्दल मत मांडलं. नंतर बघूया पीटर ड्रकर.
तर पीटर ड्रकर हे कशासाठी प्रसिद्ध आहे, तर मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ह, मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ह यासाठी ते प्रसिद्ध आहेत. आणि त्यांनी कसलं महत्व सांगितलं होतं, इंटेलेक्च्युअल कॅपिटलचं महत्व त्यांनी सांगितलं होतं. त्यांचं म्हणणं होतं की वर्क कॅरीड आउट बाय टीम्स अँड यूज देअर नॉलेज, म्हणजे टीमकडनं कोणतेही काम आहे हे टीमकडनं करून घ्यायचं आणि त्याचसोबत टीमचं नॉलेज सुद्धा त्यासाठी यूज करून घ्यायचं. आता हे कसं लक्षात ठेवायचं, पीटर ड्रकर आणि MBO म्हणजे मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ह. तर आपण असं करूया लक्षात ठेवण्यासाठी की पीटर ड्रकर, तर पीटर जो होता ड्रिंक करून आला, पीटर ड्रिंक करून आला म्हणून मॅनेजमेंटने त्याला त्याचे ऑब्जेक्टिव्ह कम्प्लीट नाही केले म्हणून त्याला हाकलून दिलं. मॅनेजमेंटने त्याचे ऑब्जेक्टिव्ह नाही पूर्ण केले म्हणून मॅनेजमेंटने पीटरला हाकलून दिलं, कारण तो ड्रिंक करून आला होता. पीटर ड्रकर आणि त्याची थेअरी काय होती, मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ह. आता ड्रिंक केलेला माणूस हा इंटेलेक्च्युअली सगळ्यांपेक्षा हुशार असतो, मग इंटेलेक्च्युअली हुशार असतो म्हणून त्यांनी काय प्रेडिक्ट केलं होतं, इम्पॉर्टन्स ऑफ इंटेलेक्च्युअल कॅपिटल. विचारू शकतात प्रश्न की इंटेलेक्च्युअल कॅपिटलचं इम्पॉर्टन्स कोणी मांडलं होतं, तर पीटर ड्रकर. आता बघूया मॅकग्रेगर. तर मॅकग्रेगरची एक्स थेअरी आणि वाय थेअरी. आता मॅकग्रेगर, आता तुम्हाला आठवत असेल आपण 12वीला असताना सायन्सला ग्रेगर मेंडलचं होतं आपल्याला, त्यामध्ये एक्स आणि वाय फॅक्टर बद्दल त्यांनी आपल्याला सांगितलं. त्याच्यावरून लक्षात ठेवा, ग्रेगरवरून एक्स थेअरी आणि वाय थेअरी. आता एक्स थेअरीमध्ये काय आहे आणि वाय थेअरीचं कसं आहे बिहेवियर, तर ते 5 फॅक्टर्समध्ये आपण बघणार आहोत. मग ते 5 फॅक्टर्सचं जे हेडिंग आहे ते कसं लक्षात ठेवायचं, तर डॉक्टर मॅक, DR मॅक, DR मॅक, मॅकग्रेगर आहे म्हणून मॅक, DR मॅक. मग D फॉर डायरेक्शन, R फॉर रिस्पॉन्सिबिलिटी, मॅक, MAC, M फॉर मोटिवेशन, A फॉर ऍटिट्यूड आणि C फॉर क्रिएटिव्हिटी. मग आता ह्या फॅक्टरच्या दृष्टिकोनातून एक्स थेअरीचं बिहेवियर कसं आहे आणि वाय थेअरीवाल्यांचं बिहेवियर कसं आहे कामाच्या प्रती, ते यांनी एक्सप्लेन केलंय मॅकग्रेगरने. तर डॉक्टर म्हटलं D, तर डायरेक्शन, तर आता एक्स वाले जे आहेत तर त्यांना फोर्सफुली त्यांच्या टार्गेटकडे न्यावं लागतं, फोर्सफुली त्यांना त्यांच्या टार्गेटकडे न्यावं लागतं. आणि वाय वाले जे आहेत ते वाय थेअरीवाले ते स्वतःहून त्यांचं टार्गेट ठरवतात आणि त्या टार्गेटच्या दिशेने ते जातात. म्हणजे सुरुवातीला लक्षात ठेवा, एक्स थेअरी जी आहे ही निगेटिव्ह स्वरूपाची आहे, म्हणजे त्यांना बळजबरीने त्यांच्या कामाकडे त्यांना ओढत न्यावं लागतं. आता रिस्पॉन्सिबिलिटीच्या बाबतीत जर बघितलं तर एक्स वाले जे लोक आहेत ते रिस्पॉन्सिबिलिटी अवॉइड करतात आणि वाय वाले जे आहेत ते रिस्पॉन्सिबिलिटी ऍक्सेप्ट करायला कधी पण रेडी असतात. D झाला, R झाला. आता M, मग मोटिवेशन. मग आता यांच्यासाठी मोटिवेशन काय असतं, तर एक्स थेअरीवाल्या लोकांमध्ये मोटिवेशन म्हणजे असतं, कामासाठी मोटिवेशन असतं त्यांची भीती. मग भीती कसली, तर पगार मिळण्याची भीती, जॉब राहण्याची भीती. तर ह्या भीतीतून ते काम करतात, म्हणजे भीती हीच त्यांचं मोटिवेशन असतं. तर वाय थेअरीवाल्यांसाठी मोटिवेशन काय असतं, तर एक प्रकारची डिझायर हे मोटिवेशन असतं. मग डिझायर कसली, एक तर सेल्फ डेव्हलपमेंटची डिझायर आणि दुसरं म्हणजे कॉन्ट्रीब्यूट टू वर्ल्ड, म्हणजे जगाला आपण काय कॉन्ट्रीब्यूट करतोय ह्या गोष्टीसाठीची त्यांची डिझायर. आता पुढे त्यांचं ऍटिट्यूड. मग आता ऍटिट्यूड कसा असतो, तर एक्स वाल्या लोकांना काम आवडत नाही, कामाचा कंटाळा येतो आणि काम टाळायची प्रवृत्ती असते एक्स वाल्यांमध्ये. आणि वाय वाले जे असतात यांच्यामध्ये कामाची आवड असते आणि त्या कामातूनच त्यांना आनंद मिळत असतो. तर हा झाला ऍटिट्यूड एक्सचा आणि वायचा. नंतर क्रिएटिव्हिटी. तर क्रिएटिव्हिटी बद्दल एक्स वाले जे व्यक्ती आहेत त्यामध्ये नगण्य क्रिएटिव्हिटी असते, तर वाय वाले यांच्यामध्ये क्रिएटिव्हिटी ही उच्च स्वरूपाची होऊ शकते. कधी, ज्यावेळेस त्यांनी केलेल्या कामाचं रेकग्निशन होईल आणि त्यांना अपॉर्च्युनिटी मिळेल त्यावेळेस. तर हे आहे एक्स थेअरी आणि वाय थेअरी जी सांगितली आहे मॅकग्रेगर यांनी. आता पुढे आपण बघूया झेड थेअरी. तर झेड थेअरी डॉक्टर विल्यम आउची. कसं लक्षात ठेवूया, आता झेड, तर झेड म्हटलं की आपल्याला झेड सिक्युरिटी आठवते. तर काही व्हीआयपी लोक जे असतात तर त्यांना थोडं आउच जरी केलं तरी त्यांना लगेच झेड सिक्युरिटी प्रदान केली जाते. आउच जरी केलं तरी त्यांना झेड सिक्युरिटी प्रोव्हाइड केली जाते. आणि त्यांना अशा लोकांना जर भेटायचं असेल, या झेड सिक्युरिटी लोकांना जर भेटायचं असेल तर एका रांगेत या असं म्हणतात त्यांना भेटायला, एका रांगेत या आणि जेवढे लोक अलाउड असतील त्यांनाच घेतात आणि उर्वरित लोकांना घरी पाठवून देतात. म्हणजे झेड थेअरी बद्दल अजून कोणी सांगितलंय, आउची तर आहेत पण त्याच्याशिवाय रांगेत या म्हणजे रांगणेकर आणि उरलेले लोक घरी जा,
उर्विक. मग उर्विक, रांगणेकर आणि डॉक्टर विल्यम आउची यांनी झेड थेरी एक्सप्लेन केली. मग आउची यांनी काय सांगितलंय, यांनी काय केलं तर मॉडर्न वेस्टर्न मॅनेजमेंट आणि जपानीज मॅनेजमेंट टेक्निक्स यांचा त्यांनी मेळ साधला. तर मॉडर्न वेस्टर्न मॅनेजमेंट आणि जपानीज मॅनेजमेंट टेक्निक्स यांचा मेळ साधला. आता झेड थेरी ही काय सांगते तर झेड थेरीचं असं म्हणणं होतं की एम्प्लॉईची जर लॉयल्टी वाढवायची असेल, एम्प्लॉईची त्या ऑर्गनायझेशन प्रती जर लॉयल्टी वाढवायची असेल तर त्याला काय काय प्रदान केलं पाहिजे तर त्याला त्याच्या रोजगारामध्ये त्याला स्थैर्य दिलं पाहिजे, म्हणजे स्टॅबिलिटी दिली पाहिजे. दुसरं त्याला मनोधैर्य त्याचं वाढवलं पाहिजे, मॉरल त्याचं वाढवलं पाहिजे. तिसरं त्याला समाधान पण मिळालं पाहिजे, सॅटिस्फाईड तो झाला पाहिजे त्या ऑर्गनायझेशनमध्ये. आणि त्याला चौथं निर्णय प्रक्रियेमध्ये त्याला डिसिजन मेकिंग मध्ये सुद्धा त्याचं इन्व्हॉल्वमेंट असलं पाहिजे. तर ह्या गोष्टी जेव्हा असतील त्याच वेळेस त्या एम्प्लॉईची लॉयल्टी वाढते ऑर्गनायझेशनच्या प्रती, अशी झेड थेरी सांगते. आता झेड थेरी कशावर आधारित होती तर झेड थेरी बोलते की एक स्ट्रॉंग बॉन्ड पाहिजे. स्ट्रॉंग बॉन्ड कोणामध्ये, ऑर्गनायझेशनमध्ये आणि एम्प्लॉईज मध्ये स्ट्रॉंग बॉन्ड असला पाहिजे. नंतर एम्प्लॉई जे आहे यांनी पार्टिसिपेट केलं पाहिजे, इन्व्हॉल्व्ह झालं पाहिजे कंपनीच्या कामांमध्ये, त्यांच्या डिसिजनमध्ये. आणि तिथे असं पर्टिक्युलर कुठल्या स्वरूपाचं फॉर्मल स्ट्रक्चर नसलं पाहिजे. आणि ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटला तिथे स्कोप पाहिजे. तर याच्यावर आधारित आहे झेड थेरी. तर झेड थेरी जी आहे ही इंडियामध्ये मारुती सुझुकी आणि हिरो होंडा यांच्या या कंपन्यांमध्ये इम्प्लिमेंट केली जाते. त्यानंतर आहे स्ट्रक्चरल फंक्शनॅलिझम. तर स्ट्रक्चरल फंक्शनॅलिझम म्हटलं तर एजिल लक्षात ठेवायचं. स्ट्रक्चरल फंक्शनॅलिझम तर एजिल, AGIL. एकदा प्रश्न विचारलाय की एजीएलचं लॉंग फॉर्म काय आहे, मग आपण बघूया. एजिल मधला AGIL, A फॉर अडॅप्शन, G फॉर गोल अटेनमेंट, I फॉर इंटिग्रेशन आणि L फॉर लॅटेन्सी किंवा पॅटर्न मेंटेनन्स. आता यातलं इंटिग्रेशन जे आहे हे कोणाकोणाचं इंटिग्रेशन तर AG आणि Lचं इंटिग्रेशन, अडॅप्शन, गोल अटेनमेंट आणि लॅटेन्सी यांचं इंटिग्रेशन, हे झालं AGIL. त्यानंतर बघूया एक्सपेक्टन्सी थेरी. आता एक्सपेक्टन्सी थेरी कोणाची होती, आपण सुरुवातीलाच बघितलं व्हिक्टर ब्रूमची थेरी होती. मग व्हिक्टर ब्रूम कसं तर व्हिक्टर टू व्हीलर होती, TVS व्हिक्टर असते ती टू व्हीलर, आणि कशी जाते ब्रूम ब्रूम करत जाते. आणि एक्सपेक्टेशन त्याला जास्त आहे ना, जो बाईक चालवतो त्याला एक्सपेक्टेशन खूप जास्त आहे की तो 200च्या स्पीडने लगेच त्याला पाहिजे तिथे पोहोचू शकतो. मग हे झालं त्याचं एक्सपेक्टेशन, व्हिक्टर ब्रूम एक्सपेक्टन्सी थेरी. आता व्हिक्टर ब्रूम यांनी वर्क अँड मोटिवेशन नावाचं एक पुस्तक लिहिलंय, त्याच्यामध्ये ही थेरी त्यांनी एक्सप्लेन केली आहे. तर त्यांनी काय सविस्तरपणे मांडलंय तर मोटिवेशन अँड मॅनेजमेंट बाबत त्यांनी या थेरीमध्ये सविस्तरपणे वर्णन केलेलं आहे, मोटिवेशन अँड मॅनेजमेंट बद्दल. तर काय असतं, उपलब्ध पर्यायामधून जाणीवपूर्वक केलेल्या निवडीतूनच एखाद्याचं वर्तन दिसून येत असतं. म्हणजे ते त्याच्याकडे जे काही ऑप्शन्स अवेलेबल असतात, मग त्या ऑप्शनपैकी तो काय सिलेक्ट करतो, तो जे सिलेक्ट करतो त्या आधारावर समजतं की याचं बिहेवियर हे या स्वरूपाचं आहे. मग आता या थेरीमध्ये अजून काय मांडलंय की एम्प्लॉईचं जे परफॉर्मन्स आहे, एम्प्लॉईचं परफॉर्मन्स ठरवण्यासाठी इंडिव्हिज्युअल फॅक्टर्स असतात. एम्प्लॉईचं परफॉर्मन्स ठरवण्यासाठी इंडिव्हिज्युअल फॅक्टर्स असतात. मग आता हे फॅक्टर्स कोणते तर त्या एम्प्लॉईची पर्सनॅलिटी, त्यांचं स्किल, त्यांचं नॉलेज, त्यांचं एक्सपिरियन्स आणि त्यांच्या ॲबिलिटीज, म्हणजे हे 5 वैयक्तिक फॅक्टर्स असतात त्या एम्प्लॉईच्या परफॉर्मन्स डिसाईड करण्यासाठी किंवा त्याने ते परफॉर्म करण्यासाठी. आता इथे एक छोटा फॉर्म्युला त्यांनी दिला होता की F इज इक्वल टू EV. आता F म्हणजे काय तर मोटिवेशन फोर्स, F इज इक्वल टू EV. E म्हणजे एक्सपेक्टन्सी आणि V म्हणजे व्हॅलेन्स. F इज इक्वल टू EV. नंतर आहे आर्गिरिसची थेरी. तर आर्गिरिसची थेरीमध्ये काय एक्सप्लेन केलेलं आहे की मॅनेजमेंटच्या चुकीच्या प्रॅक्टिसमुळे किंवा मॅनेजमेंटची काही चुकीची प्रॅक्टिस असते त्यामुळे व्यक्तीच्या बिहेवियर आणि ग्रोथवर विपरीत परिणाम होऊ शकतो, हे आर्गिरिसच्या थेरीमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. आता आर्गिरिसचं काय प्रपोजल होतं की सद्यस्थितीत अस्तित्वात असलेलं जे काही ऑर्गनायझेशनचं पिरॅमिडल स्ट्रक्चर आहे, तर ह्या पिरॅमिडल स्ट्रक्चरमध्ये हळूहळू ह्युमॅनिस्टिक सिस्टममध्ये बदल करणे. म्हणजे काय करायचं तर ती जास्त फ्लेक्झिबल बनवायची आणि त्यामध्ये पार्टिसिपेटिव्ह मॅनेजमेंट होणं गरजेचं आहे. म्हणजे पार्टिसिपेटिव्ह मॅनेजमेंटकडे त्या सिस्टीमला नेणं, असं
तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण मोटिवेशन थेअरीचा टॉपिक 2 व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. मी आशा करतो की हे 2 व्हिडिओ बघितले तर तुम्हाला मोटिवेशन थेअरीचा टॉपिक कव्हर होईल आणि परीक्षेसाठी उपयुक्त ठरेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला पर्सनली अवेलेबल होईल. तर मित्रांनो, लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिक सहित. नमस्कार.